नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज मधलं बघू शकता. काल आपण इकॉनॉमिक्स केलेलं, आज आपलं सायन्सचं राहिलेलं आहे. आता सायन्सच्या PYQ मध्ये कसं आहे समजून घ्या की गट क चं जे आपले मेन्सचं आहे ते आपले PYQ असतील आणि राज्यसेवेचे PYQ आपल्याला सायन्सचे आपण ऑलरेडी लास्ट वीकमध्ये कव्हर केलेले. म्हणून गट ब 2024 तसेच गट क 2024चे मेन्सचे जे PYQ जे 12-12 प्रश्नांचा सेट आलेला आहे. ॲक्च्युअली 20 प्रश्न येतात. पण जे एरियल फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी, GIS ते नसतं. म्हणून ते सगळे टॉपिक सोडून जे जनरल सायन्स आहे, त्याचे जे 12-12 जे 24 प्रश्नांचा आपल्याला तो सेट भेटला, मेन्सला आलेला रिसेंटली, तोच आज आपण कव्हर करणार होतो. मला असं गॅरंटी म्हणजे शुअरिटी नाही आहे, पण एक वाटतंय की ह्या 24 मधले 1-2 प्रश्न कन्फर्म आपल्याला 4 तारीख नाही तर 11 तारखेला दिसतील. येस, म्हणून हे जे लेक्चर आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण रिसेंट आलेले मी शिकवलेले आहे. रिसेंट आलेले आपल्याला प्रश्न बघायला भेटतील. चला. जेव्हा किरणोत्सरी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते? द रेडिएशन फ्रॉम अ रेडिओ ऍक्टिव्ह सॅम्पल इज अलाउड टू पास थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड रिजन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? बाहेर पडणारे सर्वच उत्सर्जित किरण एकाच दिशेने वळलेले दिसत नाही. सर्वच नाही दिसत. बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित किरणावर कोणत्याही फरक पडत नाही. फरक तर पडतो. बाहेर पडणाऱ्या किरण 3 भागात विभागले जातील व त्याचे मार्ग रॅन्डम असेल. रॅन्डम नाही, ऑपोजिटमध्ये पण जातात, म्हणजे चौथाच असणार. बाहेर पडणारे किरण 3 वेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वळतील, तर तिसरा हा अनडिफ्लेक्टेड राहील. येस. द रेडिएशन स्प्लिट्स इंटू 3 डिफरंट कंपोनेंट्स, 2 बेंडिंग इन ऑपोजिट डायरेक्शन अँड थर्ड रिमेन अनडिफ्लेक्टेड. येस. रेडिएशन फ्रॉम अ रेडिओ ऍक्टिव्ह सॅम्पल इज अलाउड टू पास थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड. मग असंच हे प्रकार होणार, म्हणजे ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता गॅमा किरणाचा गुणधर्म आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रॉपर्टी ऑफ गॅमा रेज? मेन्सला आलेला प्रश्न आहे. प्रिलिम्सला मला गॅरंटी वाटते हाच प्रश्न येईल. यामध्ये 2 1 धन भार असतो. बीटा किरणापेक्षा आयनिकीकरण शक्ती 100 पट जास्त असते. हे नसतं, कन्फर्म आहे. त्याच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही. गॅमा किरणामध्ये ऋण भार असतो, ऋण नेगेटिव्ह नसतो. ॲक्च्युली नेगेटिव्ह चार्ज नसतो. म्हणजे काय आहे, दे आर नॉट अफेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि गॅमा रेजचं हेच बघू शकता की सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे की त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही. आणि हाच गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे गॅमा रिलेटेड. 100% शुअर शॉट हा प्रश्न येऊ शकतो. भौतिक राशी आणि त्याचे एक फिजिकल क्वांटिटी आपल्याला जोडायला व्हायचे. लांबी, वस्तुमान, वेळ, तापमान. लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये वाचा. टेम्परेचर केल्विन. 4चा D. हा गेला. येस. टाइम आपण कशात मापतो? सेकंडमध्ये मापतो. 3चा A हिथंच आहे. डायरेक्ट 4th आन्सर. त्याच्यानंतर मास म्हणजे वेटला आपण ग्राममध्ये मापतो. 2चा C. आणि लेंथ म्हणजे असं रोडचा लेंथ किती आहे मीटर्समध्ये मापतो, तर सेंटीमीटरमध्ये मापतो. येस. 1चा B. सोपा प्रश्न होता. नेक्स्ट. तुरटी, ज्याला ॲलम आपण बोलतो, जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते, त्यात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते? O16Al2 आणि हे सर्वात वस्तुमान बघू शकता. सर्वात ज्याचा कमी हे ॲटॉमिक नंबर आहे, अणुभार आहे, ॲटॉमिक वेट आहे, त्याच्यात सर्वात मोठं वस्तुमान असतं, म्हणजे ऑक्सिजन. ऑप्शन 3. येस. आधुनिक आवर्त सारणीमध्ये म्हणजे इन मॉडर्न पिरियोडिक टेबल डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवृत्तीत म्हणजे दुसऱ्या पिरियडमध्ये लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्यांची अणुत्रिज्या किती आहेत? वाढत जाते ना, कमी पण होत नाही जात. सुरुवातीला कमी होते आणि नंतर वाढत जाते. हे तर कन्फर्म असणार आन्सर. आपल्याला नाही असं नाहीये. इंग्लिशमध्ये बघूया थोडा. In the modern periodic table, while going from left to right in a second period, lithium to fluorine, the atomic radius विचारले. Atomic radius of element goes on decreasing होते. लक्षात ठेवा. atomic goes on decreasing म्हणजे कमी होत जाते. म्हणजे फक्त ब आहे का आन्सर? येस. ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. फक्त ब. येस. नेक्स्ट. ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे?
मिथेनचं वाढलेलं प्रमाण, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन, नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन. CFC हा मी सांगतो आतापर्यंत 10-12 वेळा प्रश्न आलाय MPSC मध्येच. 10 ते 12 वेळा प्रिलिम्स, मेन्स, राज्यसेवामध्ये पण विचारला गेलेला प्रश्न आहे. ओझोन स्तराच्या म्हणजे व्हॉट इज द मेजर कॉज फॉर द डिप्लिशन ऑफ ओझोन? ओझोन डिप्लिशन CFC. नेक्स्ट, सरपटणाऱ्या सरीसृप प्राणी वर्गामध्ये खालीलपैकी प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणाचे आहे? आउट ऑफ द फॉलोइंग एनिमल्स ऑफ फायलम रेप्टिलिया विच इज अ लिव्हिंग फॉसिल? हेमिडॅक्टिलस, चमेलियन, ड्राको या स्पिनोडॉन आणि स्पिनोडॉन इज द राईट आन्सर. स्पिनोडॉन इज अ लिव्हिंग फॉसिल इन द फायलम रेप्टिलिया. असा एक सेंटेन्स मी वाचलेलं, स्पिनोडॉन. खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत? ॲनिमल बिलॉंगिंग्स टू द सेम फायलम. म्हणजे असे किती प्राणी आहेत एकाच पक्षातले आहेत? यस. आता तर बघू शकता इलेक्शनमुळे हा तिकडं तो तिकडं आयात निर्यात सुरू आहे पक्षांमध्ये. मग आता ह्या तीनपैकी कुठले आहेत की जे एकाच पक्षात आहेत? पायला ऑक्टोबस ॲस्टेरिया, ऑक्टोबस पायला सेफिया, पायला ॲस्टेरियस, होलोथुरिया, ऑक्टोबस सेपिया. तर लक्षात ठेवा जे POS करून माझा जे होता POS जो शॉर्टकट होता इट इज पायला, ऑक्टोबस आणि सेपिया. आहे का कुठं? पायला आहे, ऑक्टोबस आहे, ॲस्ट्रियन आहे, ॲस्ट्रिया इथं पण आला, पायला हेलिथेरियम पण आहे. म्हणजे पायला, ऑक्टोबस आणि सेफिया हा बघू शकता हे एकाच फायलममध्ये आहेत. पायला, ऑक्टोबस, सेफिया. नेक्स्ट, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास वर्गीकरणाचे जनक? हा पण 7-8 वेळा प्रश्न आलेला आहे की फादर ऑफ टॅक्सॉनॉमी सीधा है का कॅरोलस लिनस. फादर ऑफ टॅक्सॉनॉमी डायरेक्ट मार्क करायचा आहे प्रश्न. कॅरोलस लिनस. डॅश ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते? RNA सायलेन्सिंग, ट्रान्सडक्शन, संकरण म्हणजे हायब्रिडायझेशन, वनस्पती प्रजनन, प्लांट ब्रीडिंग. तर लक्षात ठेवा हे जे योग्य उत्तर असणार आहे काय असू शकतं? म्हणजे जर डॅश ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण होते. तीव्र विषाणू प्रतिकार कशामध्ये निर्माण होते? तर जे आहे RNA सायलेन्सिंग इज द राईट आन्सर. RNA सायलेन्सिंग. पुन्हा एकदा प्रश्न वाचूया कारण हा स्टॅटिक डेटा आहे. आला तर आला, नाही आला तर नाही आला, असे हे प्रश्न आहेत सर्व. तर इट इज RNA सायलेन्सिंग प्रोड्यूस एक्स्ट्रीम व्हायरस रेजिस्टन्स इज ट्रान्सजेनिक प्लांट. डॅश हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याचे कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करते? ऑक्सिन्स अँड सायटोकिनिन, गिबरलिन्स अँड ऑक्सिन्स अँड एस्बिस्किक ॲसिड, ओनली एस्बिसिसिक ॲसिड. डॅश इज अ प्लांट हॉर्मोन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा ड्युरिंग स्ट्रेस कॉज्ड बाय वॉटर. तर लक्षात ठेवा हॉर्मोन्स असतं तर एकपेक्षा जास्त असतं, हॉर्मोन विचारलंय म्हणून एकच असणार, ओनली एब्जेसिक ॲसिड. वर्गीकरणाचा हा पण एकदा ऑलरेडी घेऊन गेलेला आहे. गण, वर्ग, प्रजाती, कुल म्हणजे ऑर्डर, क्लास, जिनस आणि फॅमिली. तर लक्षात ठेवा की पहिले क्लास असतो कधी पण लक्षात ठेवा. जो माझा जो शॉर्टकट होता इट इज COFG म्हणजे क्लास, ऑर्डर, फॅमिली 3 आणि जिनस 4. आहे का अशा ऑप्शन? म्हणजे BA एकच आहे, BADC. यस, BADC. यस, COFG लक्षात ठेवा. जे वर्गीकरण हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन आहे, क्लास, ऑर्डर, फॅमिली आणि जिनस. यस, प्रजाती. 220 वोल्ट घरगुती विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या 0.25 एम्पियर विद्युत धारा वाहून नेणाऱ्या बल्बची विद्युत शक्ती पॉवर विचारलंय. पॉवर इज इक्वल टू काय त्याला बोलतात? पॉवरचा जो फॉर्म्युला आहे V × I, व्होल्टेज इंटू करंट. पॉवर विचारलंय, व्होल्टेज दिलाय 220, करंट किती आहे 0.25 एम्पियर. जर आपण 220ला 25ने मल्टिप्लाय केलं 5 0 10 5 2 10 11 2 0 0 2 2 4 2 2 4 0 0 5 5 पण 0.25 आहे म्हणून 2 0 जाणार म्हणजे 55 वॉट डिरेक्टली. पॉवर इज इक्वल टू V × I. कोणता किरणोत्सर्ग घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरतात? विच रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टेन्स इज यूज्ड एज अ फ्यूल इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट? आपल्या इथं लक्षात युरॅनियम. सोपा प्रश्न आहे. युरॅनियम वाजू ना U35 U38 आणि मग चेन रिॲक्शन होऊन जातात.
बरोबर विधाने ओळखा. आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. म्हणजे साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम, हेच नाहीये. साऊंड नीड अ सोर्स टू ट्रॅव्हल. विदाउट सोर्स साऊंड ट्रॅव्हल नाही करू शकत. म्हणजे एक जर काढला तर एकच ऑप्शन आहे. 2, 3, 4 करेक्ट. तर बाकीचे पण बघूया की राईट आहे की नाही. द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑडिबल साऊंड इज 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज, म्हणजे 20,000 हर्ट्ज. बरोबर आहे. वेन अ सोर्स ऑफ साऊंड मूव्स इट्स फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व मे बी डिफरंट. यस, इथं वेगळं आहे, तिथं वेगळं आहे. डॉपलर इफेक्ट इज अ अपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स वेन इट इज मुव्हिंग. ट्रेनचा जर हॉर्न वाजवला आणि ट्रेन चालत असेल तर जो आवाज आपल्याला वेगळ्या हे येतो, साईन वेव्ह सारखा बघू शकतो, जास्त कमी जास्त येतो, दॅट इज डॉपलर इफेक्ट त्याला बोलतो आपण. सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर खत व जैविक वायूंमध्ये होणे हे खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे? ऑर्गॅनिक वेस्ट इज कन्वर्टेड इंटू मॅन्युअर अँड बायोगॅस इज एन एक्झाम्पल ऑफ डिस्प्लेसमेंट, ॲडिशन, सबस्टिट्यूशन, डिकम्पोजिशन, सीधा अपघटन, फक्त एकदम सोपा प्रश्न आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड व केमिकल ऑक्सिजन डिमांड या संज्ञा कशाशी काय BOD वर ऑलरेडी एक प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेला होता. इट इज जे पाण्याचं जे हे असं आपण मापतो त्याच्यानी काय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जे चेक करतो की BOD जे व्हॅल्यू चेक करतो ते पाण्याच्या प्रदूषित आहे की नाही त्याच्यासाठी ते मापलं जातं. इट इज ड येस, फक्त ड. नेक्स्ट सायन्सचं मी सांगतो. ह्याच जे 25-30 प्रश्न आहेत या सेटमध्ये एक रिपीट होणार कन्फर्म सांगतो. हा लेक्चर जो बघेल त्याचा 1 मार्क बोनस आलाय समजा 4 तारीख आणि 11 तारखेमध्ये. खाली दिलेल्या पर्यायापैकी कॅल्शियम ऑक्झिक्लोराईडचे सामान्य नाव डॅश हे आहे. कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड म्हणजे आपण जर बघणार तर एकच असणार म्हणजे ब्लिचिंग पावडर. ड इथं पण ओनली डी इज करेक्ट. कॅल्शियम ऑक्झिक्लोराईडलाच आपण ब्लिचिंग पावडर बोलतो, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही? स्क्लोलोडियन, हिपोकॅम्पस, इसिटोलोपिस लेबिया, इक्टोऑफिस इक्टोओफिस. मग जे इक्टोओफिसच आहे हे बघू शकता की मच्छीचं उदाहरण नाही आहे, म्हणजे माशाचे उदाहरण नाही आहे. बाकी जे स्क्लोलिओडॉन, हिपोकॅपस, लेबिओ हे सगळे माशाचे उदाहरण आहे. नेक्स्ट, पक्ष्यांचे निदान वैशिष्ट्ये. द डायग्नोस्टिक फीचर्स ऑफ बर्ड्स. बर्ड्सचं जे डायग्नोस्टिक फीचर्स आहे की पिसांचा चादर, यस, हवेचा श्वास, उबदार रक्त. उबदार रक्त तर आहे, वॉर्म ब्लडेड तर आहेत. वरीलपैकी सर्व म्हणजे ड पण आहे का ऑप्शन? यस, वरीलपैकी सर्व इज द राईट आन्सर. द डायग्नोस्टिक फीचर्स ऑफ बर्ड्स आर फेदर स्क्लेड, एअर ब्रिदिंग, वॉर्म ब्लडेड. सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये थोडंफार सोपं पडतात, लक्षात ठेवा. P4 प्रोटोझोआ, P4 प्लाझ्मोडियम. अचा 2 एकच ऑप्शन आहे आणि तोच आन्सर आहे. हे बघा, असं सायन्सचा थोडाफार शॉर्टकट तुम्ही केला असेल अभ्यास तर हे बघा तुम्ही किती सेकंड लागले, प्रश्न बघता बघताच डायरेक्ट सुटला. P4 प्लाझ्मोडियम, P4 प्रोटोझोआ, P4 प्लाझ्मोडियम डिरेक्टली झाला. सिलेंटेरेटाचा मग बघूया काय आहे. हायड्रा. सिलेंटेरेटा इज हायड्रा. आर्थ्रोपोडा इज बटरफ्लाय. लक्षात ठेवा, आर्थ्रोपोडा इज बटरफ्लाय. बरोबर आहे ना? हा, यस, आर्थ्रोपोडा. आणि ॲकॅनोडर्मेटा इज स्टारफिश. ॲकॅनोडर्मेटा स्टारफिश, आर्थ्रोपोडा इज बटरफ्लाय. आर्थ्रोपोडा बटरफ्लाय. कोइसेंट्रिटा म्हणजे सिलेंट्रिटा इज हायड्रा. हायड्रा जे फिश आहे जे सिलेंट्रिटा आहे. प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. इथंच पाठ करा की सिलेंट्रिटा जो आहे हायड्रा आहे, आर्थ्रोपोडा मीन्स बटरफ्लाय, आर्थ्रोपोडा बटरफ्लाय, ॲकॅनोडर्मेटा स्टारफिश आणि P4 प्लाझ्मोडियम आणि P4 प्रोटोझोआ. नेक्स्ट, पिकांवर होणाऱ्या कीटक विकारांवर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी पुढील दिल्याप्रमाणे कोणते उपाय जास्त उपयोगी आहेत? रासायनिक कीटकनाशके, मायक्रोरायझा म्हणजे पीक रोटेशन या दगड फुले. टू कंट्रोल पेस्ट ऑन द क्रॉप्स विच ऑफ द फॉलोइंग वेज ऑफर अ सस्टेनेबल विचारले आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली अप्रोच. मग केमिकल पेस्टिसाइड्स तर नाहीच येणार. यस, म्हणजे 1 तर घालवून टाका. सस्टेनेबल तर नाही, म्हणजे 2 आणि 3 इज द राईट आन्सर. डोळे बंद करून मार्क करा 2 आणि 3. यस, म्हणजे मायकोरिझे आणि क्रॉप रोटेशन. हां, लिचन्स पण नाही. नेक्स्ट, वनस्पतीचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षांनी कोणी सादर केला? सिस्टम ऑफ फर्स्ट प्लांट क्लासिफिकेशन कोणी हे केला? इट इज अँथोनियो लॉरेट डी ज्युसिस
डी ज्युसी 1789 मध्ये अँटोनियन लॉरेंट डी ज्युसी. परत इम्पॉर्टंट मी बोलतोय जे आजचे जे 24-25 जे प्रश्न आहेत काय काय भरपूर इम्पॉर्टंट आहे, भरपूर स्टॅटिक आणि फॅक्च्युअल आलेला आहे आणि 24लाच विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि आयोगाला नवीन क्वेश्चन बँक शक्यतो भेटत नाही, शक्यतो ते आहे तसे उचलून टाकतात इकडून तिकडून, म्हणून दिस इज इम्पॉर्टंट. 1789 मध्ये बघू शकता फर्स्ट सिस्टम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन आलेलं. फादर ऑफ टॅक्सॉनॉमी ह्याच आपण सेटमध्ये बघितलं ते कॅरोलेस लिनस करून जे आन्सर आहे हे सगळे लक्षात ठेवा तुम्ही. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक आहे, म्हणजे प्लांट हॉर्मोन आहे. ॲसिटिलिन, फॉर्मलिन, स्ट्रेप्टोमायसिन, सायटोकिनिन. तर सायटोकिनिन इज अ प्लांट हार्मोन. मग अशीच बघितलं ना एका प्रश्नात होता, सायटोकिनिन इज अ प्लांट हार्मोन. आणि अँटोनियन लॉरेट डी ज्युसी लिहिलं इथं, ज्यांनी बघू शकता प्लांट क्लासिफिकेशन दिलेलं होतं. अशा प्रकारे आपलं बघू शकता की सायन्स पण कव्हर झालेलं आहे. लास्टचा एक आठवडा राहिलेला आहे. तसेच करंट अफेअर्स भरपूर महत्त्वाचं आहे. उद्या 5 वाजता आणि परवा 5 वाजता, शनिवार आणि रविवार 5 वाजता करंट अफेअर्सचे टॉप 100 MCQs म्हणजे 102 म्हणजे 51 MCQs जे आहेत मागच्या गेल्या म्हणजे एका वर्षात जे डिसेंबरपासून जे कुठेतरी सप्टेंबरपर्यंत जे आहे हे कुठेतरी 11 महिन्याचे जे करंट अफेअर्सवर इम्पॉर्टंट MCQsची आपली जी सिरीज चालणार आहे ते कुणी मिस करू नका. कारण त्यात 102 प्रश्नांमधले मला असं म्हणजे जास्त वाटते की त्याच्यातले प्रश्न डायरेक्टली आपल्याला बघायला भेटतील. म्हणून ती पण सिरीज बघा आणि ही कंटिन्यू आपण 5 दिवस आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. तसेच जे लास्टचे जे रोज 1 वाजता लाईव्ह होतं त्या लाईव्ह पण ज्यांनी बघितलं नसेल त्यांना विनंती आहे की लाईव्हची प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्टमध्ये पण प्रश्न बघा. तिथं 1000 प्रश्नाचं आपण टार्गेट ठेवलं आहे. 600-700 ऑलरेडी प्रश्न कव्हर झालेले आहेत. लास्टच्या आठवड्यात आपण 300 कव्हर करणार आहोत अजून, म्हणून ते पण तुम्ही बघून घ्या. PYQ सिरीजचा ऑलरेडी मी सांगतो 2500 प्रश्नांच्या आसपास कव्हर होतील आपले पुढच्या आठवड्यापर्यंत. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.